करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्याला सुद्धा मदत या मार्गाने नक्कीच मिळेल. कधीही आयुष्यात चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका. आता कोणता मार्ग, कोणता पर्याय, कोणता रस्ता आहे? आपण प्रत्येकाकडे हात पसरतो, मदत मागतो, पण कोणी आपल्या मदतीला धावून येतं का? कोणी आपल्याला मदत करतं का? हे आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे. बोलायला जाऊ नका, तुम्ही आम्हाला मदत का नाही केली. मग अशाने वाद वाढेल, मदत होणार नाही. मग कोणता मार्ग निवडायचा? समर्थ म्हणाले, आयुष्यात सुखाचे अनेक भागीदार भेटतील, दुःखाचा एक साथीदार भेटायला माणूस नशीबवान असावा लागतो. जेव्हा सुखाचे दिवस आपल्या आयुष्यात येत असतात, बरोबर आहे की नाही, प्रत्येक वेळेला दुःख येत नाही आहे. सुखाच्या वेळेला हाक मारली, फोन केला, बोलावलं, नक्कीच आपल्या घरामध्ये हजर राहतील. कारण का सुखाचा प्रसंग आहे, सुखाचा कार्यक्रम आहे. परंतु त्याच वेळेला बघा, प्रत्यक्षपणे एखाद्या वेळेला आपल्या आयुष्यात दुःख येत असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख येतं. मग तेव्हा आपण विचार करायचा की बाबा, दुःखाच्या प्रसंगात आपण बोलवलं, कॉल केला, किंवा बघा प्रत्यक्षपणे त्यांना हाक मारली, मग अशा वेळेला का व्यक्ती येत नाही आहेत? का आपल्याला भेटायला बघा प्रत्यक्षपणे मदत करायला येत नाही आहेत? ज्या वेळेला दुःखाच्या प्रसंगी एखादी व्यक्ती आपल्याला मदत करते, तो खरा नशीबवान. बरोबर की नाही? म्हणून कोणता मार्ग आहे? सुखाचा आणि दुःखाचा दोन पर्याय आहेत. संघर्ष तर प्रत्येकाला करावा लागतो. असं नाही आहे की बाबा तुला सर्व पैसा मिळालेला आहे, याला पैसा नाही आहे, याच्या आयुष्यात पैसा नाही आहे, परंतु याला दुःख आहेत, यालासुद्धा दुःख आहे, याला सुख आहे, यालासुद्धा सुख आहे. पण चेहऱ्यावर जो हसू आहे ना, चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, तो आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. जीवनातलं सर्वश्रेष्ठ आनंद म्हणजे चेहऱ्यावरचं हसू. पैसा आज नसला तरी उद्या कमावता येईल, कष्ट करून मेहनत करून कमावता येईल, पण चेहऱ्यावरचं हसणं बघा, हे सर्वश्रेष्ठ का म्हटलं गेलं? आपण विचार करतो, आज माझ्या खिशात 10 रुपये सुद्धा नाही आहेत. आता पैसे नसले की बघा, आपल्याला एखादी गोष्ट हवी असते, परंतु इच्छा आहे, परंतु पैसा नाही आहे. आता कोणाकडे हात पसरायचा, कोणाकडे मदत मागायची? प्रत्येकाकडे ज्या वेळेला आपण मदत मागायला जातो, त्यावेळेला त्यांना शब्द द्यावा लागतो की बाबा, आज मी तुमच्याकडून पैसे जरी घेतले तरी मी तुम्हाला नक्कीच बघा या तारखेला पैसे देईन. बोललेला आहे की ना शब्द, मग त्या शब्दाला आपण जागलं पाहिजे. ज्या वेळेला तू एखाद्या व्यक्तीकडून बघा पैशाची मागणी करत आहेस, पैशाची मदत घेत आहेस, त्यावेळेला दिलेल्या शब्दाला तुला ते पैसे परत द्यावे लागतील. जेव्हा तू देशील तेव्हा त्यांचा विश्वास बसेल. पण आपल्याला जर कोणी मदत केली आणि बघा आपण त्या व्यक्तीकडे
जेव्हा समोरून येत होती तेव्हा आपण रस्ता बदलला. कारण का? त्यांचे पैसे द्यायचे. परंतु त्यांच्याकडून जेव्हा आपण पैसे घेतले तेव्हा त्यांना शब्द दिला होता. आता समोर दिसली बघा ती व्यक्ती की आपण रस्ता बदलतो. त्यांनी कॉल केला की आपण बघा प्रत्यक्षपणे फोन उचलत नाही आहे. ते आपल्या घरी आले की आपण बघा बाहेर असतो. मग आपल्याला टेन्शन येतं, आपल्याला चिंता होत असते की आता करायचं काय, कसे पैसे द्यायचे. घेताना आपण घेतले, देताना आता देता आलंच पाहिजे, बरोबर की नाही? कारण विश्वासाने दिलेत तर आपलीसुद्धा एक जबाबदारी आहे, आपल्यालासुद्धा विश्वासाने त्यांना देणं गरजेचंच आहे. म्हणून समर्थ म्हणाले, जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते. आता तुमच्यामध्ये एखादं कार्य करण्याची क्षमता आहे, एखादं तुमचं आवडतं ते कार्य आहे, त्या गोष्टीमध्ये त्या कार्यामध्ये तुम्हाला आवड आहे, मग ती गोष्ट सातत्याने कर. तीच गोष्ट बघा तुझ्या जीवनामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणील. संघर्ष करण्याची प्रेरणा ही तुझ्या कार्यातून तुला दिसून येईल. प्रत्येक वेळेला आपण बघा विचार करतो सगळीच माणसं ही चांगली असतात कुठपर्यंत? त्यांचं काम होईपर्यंत. त्यांचं एकदा काम झालं की संपलं. आपल्यावर सुद्धा एक प्रकारे जबाबदारीची जाणीव असते. कुठल्या ना कुठल्या समस्या येत असतात, यासाठी आपण प्रयत्न सुरू करत असतो. जर आपण बघा खिशामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे 10च रुपये खिशात आहेत, परंतु एखाद्या वेळेला आपल्याला काही इच्छा होत असेल, काही खायचं असेल, ती गोष्ट हवीशी वाटत असेल, आपण काय करतो? इच्छेला बाजूला करतो, त्यासाठी प्रयत्न करतो, बरोबर की नाही? आणि जेव्हा तू एखाद्या वेळेला कार्य करशील, मेहनत करशील, त्या वेळेला नक्कीच तुझ्या जीवनामध्ये ती गोष्ट तुला मिळून जाईल. मग आपल्याला मदत कोणत्या मार्गाने मिळेल? प्रयत्न आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेहनत. तुमचीच मेहनत, तुमचेच प्रयत्न. ज्याप्रमाणे बघा जोडीदार आपल्या आयुष्यात अनेक मित्र असतात, आपले सगळे सोयरे असतात, नातेवाईक असतात, पण सर्व काही मन जपणारे असले पाहिजेत. एखादी व्यक्ती बघा आपलं मन तोडून टाकते. म्हणजे काय? एखादा विषय आपल्या मनाला पटत नाही आणि तीच गोष्ट सातत्याने बघा आपल्याला सांगत असते. आयुष्यात एवढा संघर्ष करा ना की आपल्या मुलांना आत्मविश्वासाचा धडा शिकण्यासाठी दुसऱ्यांचं उदाहरण, दुसऱ्यांचं बघा प्रत्यक्षपणे एखादं उदाहरण द्यावं लागणार. आपल्याकडे पाहूनच बघा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढला पाहिजे. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला योग्य नक्की मार्ग प्राप्त होईल. तुम्ही जसे आहात तसंच तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. परंतु आपण आपला आत्मविश्वास डळमळीत केलेला आहे. आपल्याकडे कमी पैसे असले की बघा आपला खिसा रिकामा असला ना की आपल्याला काय करू काय नको करू असं होत असतं, बरोबर की नाही? एखाद्या वेळेला कुठे जायचं म्हटलं तर बघा खिशात पैसे नसतात. उद्याचा दिवस कोणी पाहिलाय, परंतु आजच्या दिवसाचं काय? टेन्शन असतं, चिंता असते, एक प्रकारे घरची जबाबदारी असते.
म्हणून एखाद्या प्रामाणिक माणसाला मदत केली नाही म्हणून त्याचं काम थांबेल असा विचार मनातून काढून टाका. आपण एखाद्या वेळेला मदत करत असतो, परंतु ती मदत करत असताना आपण विचार करायचा नाही की बाबा ही व्यक्ती मला परत देईल की नाही. प्रत्येकावरती प्रसंग येत असतात, प्रत्येकावरती संकट अडचणी येत असतात. आपण सुद्धा बघा एखाद्या प्रसंगामध्ये असा अडकतो ना की मदतीसाठी कोणीतरी धावून येईल याचा आपण विचार करतो. ही जी अडचण माझी कोणीतरी दूर करेल आपण हे उघड्या डोळ्यांनी पाहतो, परंतु डोळे उघडे असले तरी डोळ्यासमोर कोणीही हजर राहत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा, जाते घडी आपली साधा. वेळ निघून चाललेली आहे, कोणासाठी थांबलेली नाहीये आणि कोणासाठी थांबणार सुद्धा नाहीये. ज्या वेळेला एखादं फूल असतं बघा, झाडावर असलं तरी तेवढंच सुगंध देतं आणि खाली पडलं तरी ते उचलल्यावर तेवढंच सुगंध देत असतं. म्हणून आयुष्यात पैसा जरी आपल्याला बघा कितीही कमावता आला तरी खर्च करणं हे आपल्या हातात आहे, बचत करणं हे आपल्या हातात आहे. जसं बघा आपण आपल्या मित्राला बघा, एखाद्या शाळेमधला विद्यार्थी असतो, तो आपला खरा मित्र असतो. एखादी विद्यार्थिनी असते, ती आपली खरी मैत्रीण असते. तिने जर टिफिन आणला नसेल, डबा आणला नसेल किंवा बघा आपल्या मित्रांनी कोणी डबा आणला नसेल तर आपण त्याला आपल्या डब्यातली बघा अर्धी चपाती देतो, अर्धी भाकरी देतो की नाही. कारण का, त्याचंसुद्धा पोट भरावं, तिचंसुद्धा पोट भरावं आणि आनंद प्राप्त व्हावा असा विचार केला काय. बाबा हिने आज डबा आणला नाही किंवा ह्याने आज डबा आणला नाही, जर मी उद्या डबा आणला नाही तर मला उद्या देईल का, असा जर विचार केला असता तर बघा प्रत्यक्ष मनामध्ये कसा विचार असावा. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्याला मदत प्रत्येक मार्गाने मिळेल एवढं मात्र नक्की, परंतु खरं बोलता आलं पाहिजे, प्रामाणिक राहता आलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेन्शन न घेता जीवन जगता आलं पाहिजे. आयुष्यात कधीच हा विचार करत बसू नका, आपल्या आयुष्यात कोण कसा कधी कुठं कुठली व्यक्ती आपल्याला कोण काय बोलून जाईल, त्याऐवजी आपण त्यांच्याकडून काय शिकून घेऊ हे आपण पाहिलं पाहिजे. कारण आपुलकी असेल तर जीवन सुंदर आहे. नाही, झाडावरती कली असते बघा, त्या कळीचं फुलामध्ये रूपांतर व्हायला वेळ लागतं. त्यासाठी बघा आपण उद्या, आज कली आहे उद्या फूल येणार आहे आपल्याला एवढं माहीत असतं आणि यावर आपण अवलंबून असतो. परंतु आपण यायच्या अगोदर कोणीतरी बघा ती कळी किंवा ते फूल घेऊन जातं. मग घेऊन गेल्यानंतर बघा आपणच विचार करतो, अरे वेळ तर निघून गेली, फूलसुद्धा बघा कोणीतरी घेऊन गेलं. मग आपण विचार करतो, टेन्शन घेतो, चिंता व्यक्त करतो की आता पुन्हा या झाडावरती फूल कधी येईल. विचार करत बसू नको. ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्या हातून निघून जाते ना, त्यावेळेला पुढच्या संधीची वाट घेण्यापेक्षा प्रयत्न करत राहा. नक्कीच त्या प्रयत्नांचं बघा तुला योग्य प्रकारे योग्य रस्ता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.